नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहिलं असेल की मनोज जरांगे पाटलांनी काही मतदारसंघात उमेदवाराचा निर्णय घेतला आहे, पण सध्या सत्ताधारी व्यक्तींची ये-जा कशा प्रकारे चालू आहे। तुम्ही बघितलं असेल उदय सामंत साहेबांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, विरोधातील काही आमदारांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। ह्या भेटीचं नेमकं कारण काय आहे? कारण मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला त्याच्यातून 100% प्रत्येक राजकीय पक्षांना फटका बसल्याशिवाय राहणार नाहीये। कारण सध्या पाहायला गेलं प्रत्येक मतदारसंघामध्ये मी म्हणणारे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। कारण जी आतापर्यंत दिल्ली स्वारी करावी लागत होती, मुंबईला जावं लागत होतं, पण आता आंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्याशिवाय पर्याय नाहीये। कारण मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला तो गोरगरीब लेकरांसाठी होता, पण यांनी आतापर्यंत जे राजकारण केलं ते स्वतःच्या स्वार्थापोटी केलं। कारण मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला 18 पगड जातींचा पाठिंबा आहे। सध्या पाहायला गेलं मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जी खुट्टी रवली होती ती खुट्टी उपटली आणि परत दुसरी खुट्टी रवली आहे। याचा अर्थ काय? प्रत्येक राजकीय व्यक्तींना असं वाटतंय आपल्या पायाखालची जमीन घसरली आहे। कारण त्यांना 100% माहिती आहे जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला तर 100% इतरांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही। कारण आतापर्यंत मी म्हणणारे जे लोक होते सध्या भीतीपोटी सध्या बाहेर येत नाहीयेत। त्यांना माहिती आहे जर मनोज जरांगे पाटलांना आपण विरोध करायला गेलो तर 100% आपला सुपडा साफ होणार आहे। दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला का घेतला? कारण तळागाळातील लेकरांच्या मागण्या राज्य सरकार असो की विरोधी पक्षातील व्यक्ती असो यांनी कुठल्याच प्रकारच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धावपळ केली नाहीये, धडपड केली नाहीये। म्हणून सत्तेत जाण्यासाठी आपले उमेदवार दिले पाहिजे, यामुळे मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या बाजूने उमेदवार पाडायचा सुद्धा निर्णय घेतला। तर सध्या पाहायला गेलं मनोज जरांगे पाटलांनी कोणता निर्णय घेतला यावरून कोण खुश होणार होतं? महायुतीमध्ये असं होतं की मनोज जरांगे पाटलांनी जर 288 उमेदवार दिले असतं तर 100% त्यांना जास्त प्रमाणामध्ये सुख मिळालं असतं, त्यांना आनंद झाला असता। पण मनोज जरांगे पाटलांनी विरोधकांना सुद्धा आनंद होऊ दिला नाही आणि सत्ताधारी व्यक्तींना सुद्धा आनंद होऊ दिला नाही। मनोज जरांगे पाटलांनी तिसराच पर्याय शोधला आणि महत्त्वाचा पर्याय कोणता की काही मतदारसंघात उमेदवार द्यायचे आणि काही मतदारसंघात उमेदवार पाडायचे। मग आता येत्या काळात कोणते उमेदवार असणार त्यांचे नाव सुद्धा घोषित होतील आणि कदाचित प्रत्येक समाजातील व्यक्ती त्या व्यक्तीला पाठिंबा देतील। आणि सध्या पाहायला गेलं मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात महायुतीतील काही नेते होते, पण त्यांना सुद्धा मनोज जरांगे पाटलांची भेट का घ्यावी लागत आहे? कारण त्यांना माहिती आहे जरांगे पाटलांनी जर एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं तर त्याचा कशा प्रकारे सुपडा साफ होईल लोकसभेत पाहिला आहे। मनोज जरांगे पाटलांनी नाव न घेता सुपडा साफ केला तर विधानसभेत नाव घेतल्यावर कशा प्रकारे परिणाम होतील याचा सुद्धा विचार करायला भाग पडतंय। कारण सध्या पाहायला गेलं प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे सत्ताधारी व्यक्ती असो की विरोधक असो आतापर्यंत प्रत्येक गरीब व्यक्तींची हेळसांड कशी केली आहे। म्हणून लक्षात ठेवा कधी पण आपल्याला माहिती पाहिजे की लोकसभा असो की विधानसभा कोणतीही निवडणूक असो, लोकशाही शाबीत ठेवायची असेल, लोकशाही चांगली ठेवायची असेल तर सत्ता परिवर्तन 100% झालंच पाहिजे। कारण एक हाती सत्ता असल्यानंतर 100% गोरगरीब लेकरांची हेळसांड होते म्हणजे होते। म्हणून लोकशाहीला टिकवण्यासाठी सत्ता पदार्पण कोणीही करो पण सत्ता फेरबदल झाला पाहिजे। कारण प्रत्येक व्यक्तीला मताचं मूल्य कळालं पाहिजे। कारण आपल्या मताच्या जोरावर काही व्यक्ती निवडून येतात आणि त्याच मतावर 5 वर्ष ऐश करतात। ही 5 वर्ष ऐश थांबली पाहिजे, गोरगरीब लेकरांचा विचार झाला पाहिजे। म्हणून आपल्या मताचं मूल्य वाया न जाऊ देता कोणत्याही व्यक्तीच्या पैशाला बळी न पडता आपलं मत महत्वाचं आहे। म्हणून लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटलांनी जो महत्वाचा डाव रचलाय त्या डावामध्ये 100% प्रत्येकाला फटका बसल्याशिवाय राहणार नाही। कारण आतापर्यंत मी म्हणणारे आतापर्यंत आमदार होऊन स्वतः प्रत्येक मतदारसंघात मिरवणारे मनोज जरांगे पाटलांची भेट का घेत आहेत? कारण त्यांना आतापर्यंत मुंबईला जावं लागायचं, पण आता सध्या अंतरवालीत गेल्याशिवाय पर्याय नाही। कारण मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्र केले आणि त्या प्रत्येक समाजातील व्यक्तीचा पाठिंबा खंबीरपणे आहे आणि तो कधी न फुटणारा आहे। म्हणून कदाचित मनोज जरांगे पाटलांची प्रत्येक राजकीय व्यक्ती भेट घेता असावा, पण मनोज जरांगे पाटलांनी सरळ सांगितले कुठल्याही राजकीय व्यक्तींना न जुमानता आपला काका आहे, आपला मामा आहे, आपला पुतण्या आहे, आपला कोण आहे अशा प्रकारचा विचार करत बसताल तर 5 वर्ष रडत बसताल।
कारण आतापर्यंत त्यांनी कुठल्याच प्रकारच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीयेत. दादा असो, काका असो, मामा असो, कोणीच असो, आतापर्यंत प्रत्येकाने मी तुझा पाहुणा आहे म्हणून आपले मतं खाल्लेत. पण इथून पुढे अशा प्रकारचा कार्यक्रम न होऊ देता योग्य तो उमेदवार निवडला पाहिजे, स्पष्टरित्या मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे. यावरून तर लक्षात ठेवा, आतापर्यंत ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केले, उपोषण केले, त्यावेळेस लाठीचार्ज झाला, त्यावेळेस व्यक्तींनी भेटी घेण्यासाठी काही जण आले, पण प्रत्येक व्यक्तीने भेट घेतली का? नाही. याच्याहून तरी विचार करा. त्यांना कुठल्या समाजातील व्यक्तीशी देणं घेणं नाहीये. स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ राहणे, स्वतःचा पक्षाचं वर्चस्व वाढवणे आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ बाजून काढणे, याच्या पलीकडे कुठल्याच व्यक्तीचा त्यांनी विचार केला नाहीये. म्हणून तळागाळातील गोरगरीब जनतेतील एखादा उमेदवार मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेत दिला तर त्याला विधानसभेत पाठवण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जी बैठक बोलवली आणि त्या बैठकीत एक उमेदवार निश्चित करून मनोज जरांगे पाटील त्याचं नाव घोषित करणार आहेत. तर लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटलांचा निर्णय भल्या भल्यांना फटका देऊन बसणार आहे. कारण जर पाहायला गेलं, आतापर्यंत ज्यांनी मोकळेपणाने विरोध केला त्यांना कशा प्रकारे सुपडा साफ होणार आहे त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतंय. कारण त्यामुळेच सध्या मनोज जरांगे पाटलांच्या भेटीगाठी प्रत्येक राजकीय व्यक्ती घेत आहे. म्हणून लक्षात ठेवा, आतापर्यंत ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी लढा उभा केला, ज्या व्यक्तीनं तुमच्यासाठी महत्वाचे उपोषण केले, त्या व्यक्तीला न विसरता प्रत्येक व्यक्तीने आपला जो पहिल्या सुरुवातीला पाठिंबा दाखवला तो जर कायमस्वरूपी पाठिंबा राहिला तर महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये 100% बदल होणार आहे. आणि तो बदल कसा होणार ना, सत्ता कोणाची येणार आहे पहा, लक्षात घ्या. सध्या पाहायला गेलं, प्रत्येक जणाला वंशावळीनुसार आपलाच मुलगा आमदार, आपलेच वडील आमदार, आपलाच पुतण्या आमदार, अशा प्रकारची घटना घडत होती. पण मनोज जरांगे पाटलाने अशा प्रकारचा डाव रचला की तो कुठल्याही राजकीय वारसातील व्यक्ती नसेल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट पाहिली गेली असेल, गरीब कुटुंबातील एखादा व्यक्ती उमेदवार म्हणून दिला तर प्रत्येक गरीब व्यक्तीची त्याला जाणीव असेल आणि त्या गरीब व्यक्तीच्या मागण्या विधानसभेत जाऊन पूर्ण करेल, हीच इच्छा मनोज जरांगे पाटलांनी बाळगली आहे. म्हणून लक्षात ठेवा, इच्छुक उमेदवारांनी सुद्धा या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीने योग्यरित्या कामं केले पाहिजे. म्हणून प्रत्येक मतदात्यांनी आपलं मतदान केलंच पाहिजे आणि योग्य उमेदवार विधानसभेत पाठवलंच पाहिजे. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. कारण आतापर्यंत पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटलांनी चांगल्याची झोप उडवली आणि आता येत्या विधानसभेत त्यांनी जर विरोध केला तर सुपडा साफ झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.